त्या मार्केटमध्ये दोन विषय ट्रेंडिंगला आहेत. पहिला विषय की येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊन होणार आहे का? आणि दुसरा महत्त्वाचा विषय की येणाऱ्या काळामध्ये सोन्याची किंमत 1,00,000 रुपयापर्यंत खाली येऊ शकते का? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिला प्रश्न बघा की लॉकडाऊन येणार आहे का? तर हा विषय कुठून आला की ज्यावेळेस पंतप्रधान मोदी संसदेमध्ये देशाला सांगत होते, प्रबोधन करत होते, त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली की 2020 मध्ये ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेस आपण सगळ्यांनी देशवासियांनी सोबत येऊन कोरोनाशी आपण लढा दिला होता. त्याच पद्धतीनं ग्लोबल मार्केटमध्ये जे सध्या वॉर चालू आहे इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये, त्यामुळे काय झालेलं आहे की प्रत्येक देशावर याचा इम्पॅक्ट झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला सोबत येऊन याच्याशी लढा द्यायचा आहे, एवढंच त्यांनी वाक्य म्हणलं होतं. आणि याला मार्केटनी, लोकांनी अशा पद्धतीनं घेतलं की येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊन येणार आहे. त्याचं काय झालं मग नंतर की आजच्या दिवशी जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक जणाला असं वाटत होतं की आता पेट्रोल डिझेल संपणार आहे. प्रत्येकाने पेट्रोल पंपावर लाईन लावायला चालू केली आणि अक्षरशः आता सध्याच आमच्या इथले पेट्रोल पंप बघितले तर एकही पेट्रोल पंप चालू नाहीये. सगळ्या पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलेलं आहे. तर हे कशामुळे झालं की फक्त एक अफवा निघाली मार्केटमध्ये की अशा पद्धतीनं लॉकडाऊन होणार आहे. तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे की ही एक प्रकारची फक्त अफवाच आहे. लॉकडाऊन होणार नाही किंवा अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीयेत. कशामुळं? आता बघा की आपल्या इथं जे सध्या क्रूड ऑइल आपण जे इम्पोर्ट करतोय ते आपण अमेरिकेवरनं करतोय, त्यानंतर रशियावरनं करतोय आणि त्याच्यानंतर आता बघा की रशियावरनं अमेरिकेवरनं आपलं इम्पोर्ट चालू आहे. आणि जे हार्मोस खाडीमधनं जे आता आपल्याला क्रूड ऑइल येत होतं तिथं थोडेसे अडथळे निर्माण झालेले आहेत. तर तुम्ही जर बघितलं असेल तर तिथनं पण भारतीय शिप जे आहे ते आता सध्या येत आहेत. त्यामुळे बघा की दोघांमधला टाइम तुम्ही समजून घ्या की ज्यावेळेस आपण इराककडनं, सौदी अरेबियाकडनं, त्या तिकडल्या पट्ट्याकडल्या देशाकडनं आयात करत होतो, त्यातला टाइम जो होता तो जवळपास 4 ते 5 दिवसामध्ये आपल्या इथं क्रूड ऑइल यायचं. आणि त्याच ठिकाणी आपण ज्यावेळेस अमेरिकेकडनं, रशियाकडनं क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्यावेळेस आपल्या इथं तो टाइम जो आहे तो जवळपास 20 ते 21 दिवसावर जातो. त्यामुळे आता सध्या जर बघितलं असेल तुम्ही तर कमर्शियल जी लाईन आहे एलपीजीची भारतामध्ये 60% जो आहे तो एलपीजी इथंच प्रोड्यूस होतो. म्हणजे काय की क्रूड ऑइलचा जो आहे सप्लिमेंट प्रोडक्ट जो आहे तो एलपीजी आहे आणि भारतामध्ये 60% भारताची जेवढी नीड आहे तेवढा इथंच तयार होतो. आणि आता सध्या जर बघितलं आपण तर भारताने त्याचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं मार्केटमध्ये अफवा पसरून हे चुकीचं आहे की अशा पद्धतीनं काही होणार नाहीये. हा जो पुरवठा जो आहे तो सुरळीत व्हायला येणारे 7 ते 8 दिवसाचा टाइम लागेल. त्यामुळं तुम्हाला घाबरायचं कारण नाहीये, लॉकडाऊन होणार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट बघा की सोन्याची किंमत 1,00,000 रुपयापर्यंत येणार आहे. आता बघा की याच्यासाठी तुम्हाला मी हिस्ट्री सांगतो की ज्यावेळेस सोन्याचे भाव 1,83,000 वर गेले होते, त्याच्यानंतर 1,85,000 वर गेले, त्यावेळेस मार्केटमध्ये खूप साऱ्या अफवा आल्या की सोन्याचा भाव आता 3,00,000 पर्यंत जाणार आहे, 5,00,000 पर्यंत जाणार आहे. असे असंख्य व्हिडिओ, असे असंख्य अनालिस्ट तुम्हाला मी आता सध्या युट्यूबवर दाखवू शकतो. पण त्यावेळेस आपण सांगितलं, बोल्ड कॉल घेतला की सोन्याची किंमत जी आहे, चांदीची किंमत आहे, याच्यामध्ये एक फुगवटा निर्माण झालेला आहे आणि हा आज न उद्या ब्लास्ट होणार आहे याचा. आणि त्याच पद्धतीनं झालं, सोन्या चांदीच्या किमती खाली आल्या. आता जर बघितलं आपण मागच्या 7 ते 8 दिवसामध्ये सोन्या चांदीच्या किमतीमध्ये जवळपास 18% ने त्या खाली आलेल्या आहेत. कशामुळे आलेल्या आहेत? आता सध्या जर बघितलं आपण तर लोकांना असं वाटतं की ज्यावेळेस ग्लोबल मार्केटमध्ये परेशानी असते किंवा युद्ध परिस्थिती असते, अशा वेळेस लोक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड आणि सिल्वरकडे बघतात. पण तुम्हाला एक लॉजिक सांगतो याच्या मागचं, कुठल्याही ऍसेट क्लासनं कमी टाइम मध्ये ज्यावेळेस ते जास्त प्रॉफिट किंवा जास्त रिटर्न डिलिव्हर करतात त्याच्यानंतर जे आहे ते काही वर्ष किंवा काही टाइम मध्ये ते रिटर्न देत नाहीत. ते स्टेबल परफॉर्मन्स करतात किंवा ते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खाली येण्याची क्षमता असते. आता जर बघितलं तुम्ही तर डॉलरची प्राइस जी आहे, डॉलर इंडेक्स जो आहे तो कंटिन्युअसली वाढतोय. आता जर बघितलं आपण तर हे जे क्रूड ऑइलचे जे सगळे सौदे होतात किंवा याच्यामधले जे ट्रान्झॅक्शन होतं हे डॉलरमध्ये होतं आणि ज्यावेळेस डॉलर स्ट्रॉंग होतो त्यावेळेस गोल्ड आणि सिल्वरला त्याचा इम्पॅक्ट होतो आणि ते खाली येतं. दुसरं महत्वाचं कारण, जे बॉन्डची यील्ड जर बघितली आता सध्या आपण ग्लोबल मार्केटमध्ये प्रत्येक बँकेचा बॉन्डची यील्ड जी आहे ती वाढते. म्हणजेच काय की बॉन्डवरचा इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय. त्यामुळे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, कारण बॉन्डचा इंटरेस्ट रेट हा जास्त आहे आणि सोने चांदी आहे हा इंटरेस्ट रेट देत नाहीये. फक्त याच्यामध्ये काय की सोन्याच्या किमती वाढल्या तर आपल्याला प्रॉफिट होतो, पण हे ऍसेट आपल्याकडे ठेवल्यानंतर याच्यावर कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाही. आता बघा की हे दोन महत्वाचे कारण आहेत. आणि तिसरं हिडन कारण जे आहे की ज्यावेळी ज्या ग्लोबल बँका असतात, आता सध्या बघितल्या आपण त्या ग्लोबल बँका
डॉलरची जी डॉलरमध्ये जे आता व्यवहार करत होते किंवा डॉलरचा जो रिझर्व्ह त्यांच्याकडे ठेवत होते, तो रिझर्व्ह आता कमी करतायत आणि ते काय करतायत, की जास्तीत जास्त अमाउंट जी आहे ती गोल्डमध्ये रिझर्व्ह करतायत. आता बघितलं आपण इंडियाचा, तर जवळपास 9% गोल्ड रिझर्व्ह होता आणि आता ते काय करतं, की इंडियाने लक्ष ठेवलेलं आहे, की तो आता आपल्याला 12% पर्यंत न्यायचा आहे. त्यामुळं प्रत्येक जागतिक बाजारपेठेमध्ये जर चीन बघितलं किंवा रशिया बघितलं, तर अशा पद्धतीच्या जे देश आहेत ते गोल्डचं रिझर्व्ह वाढवतायत आणि डॉलरमध्ये जी त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, डॉलरमध्ये त्यांनी जे पैसे लावलेले आहेत ते कमी करतायत. तर याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागं रशिया कारण आहे. कारण की काय, की रशिया आणि अमेरिकेमध्ये जे मागच्या काळामध्ये युक्रेनमुळे किंवा या गोष्टीमुळे जे युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती या दोन्ही देशामध्ये, त्यावेळेस अमेरिकेने खूप सारे सँक्शन्स रशियावर लावले होते आणि रशियाची खूप सारी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती डॉलरमध्ये होती आणि ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अमेरिकेने फ्रीज केली होती. म्हणजेच काय, की अमेरिकेच्या बॉन्डमध्ये ज्या देशांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते बॉन्ड ते फ्रीज करतायत. त्यामुळं मार्केटमध्ये, ग्लोबल मार्केटमध्ये अशा प्रकारचा संदेश गेला, की अमेरिकेत डॉलरमध्ये जे देश इन्व्हेस्टमेंट करतोय, जे आपण व्यवहार करतोय, डॉलर रिझर्व्ह ठेवतोय आपल्याकडं, ही धोक्याची घंटा आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेसोबत आपले संबंध नाही चांगले राहिले आणि अमेरिकेने जर डॉलर जे आहेत, आपण जे डॉलर रिझर्व्ह ठेवलेले आहेत, हे जर फ्रीज केले, तर देशावर मोठं संकट येऊ शकतं. त्यामुळं ग्लोबल मार्केटमध्ये काय झालंय, की गोल्डमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती वाढली आहे. आता बघा, की महत्त्वाचं कारण काय आहे? की ह्या ज्या ग्लोबल बँका असतात, JP मॉर्गन सारख्या, ब्लॅक रॉक सारख्या ज्या इन्स्टिट्यूट असतात, याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करू शकतात. गोल्ड, सिल्व्हरच्या किमती वाढवूही शकतात आणि कमीही करू शकतात. आपल्या इथं जर SBI AMC जर बघितली, तर जवळपास 83 बिलियन ही टोटल आपल्या इथली सगळ्यात मोठी AMC आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बघितलं, तर ब्लॅक रॉक अमेरिकेची एकच आहे. जवळपास 953 बिलियनचा AUM हँडल करते. म्हणजे बघा दोघांमध्ये डिफरन्स काय? त्यामुळंच ही जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा हे गोल्ड म्हणा, सिल्वर म्हणा, यांचे रेट जे आहेत हे ठरवण्याचा किंवा याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करण्याचा मोठ्या-मोठ्या इन्स्टिट्यूट याच्या मागे असतात, मोठ्या-मोठ्या बँका याच्या मागे असतात. आता बघा, की महत्त्वाचा मुद्दा, की 1,00,000 येणार आहे का नाही? तर याचं स्पष्ट उत्तर आहे, की मला तरी आत्ता वाटतंय, की ₹1,00,000 येणार नाहीये. कारण की सध्या ग्लोबल बँकेमध्ये गोल्ड, सिल्वर याची पर्चेसिंग वाढलेली आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर बघितलं आपण, तर जवळपास 7-8%च आपण गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतो. जास्तीत जास्त गोल्डमध्ये करत होतो. ते पर्सेंटेज वाढवून जवळपास 15% ते 17% पर्यंत आता सध्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड आणि सिल्वरचं रिझर्व्ह ठेवलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यामुळं लाँग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्या पोर्टफोलिओचा ₹100 मधले काही ना काही अमाउंट जे आहे 10%, 15%, 20% पर्यंत आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कारण की गोल्डमध्ये आपल्याला स्टेबल रिटर्न मिळू शकतात आणि इन्व्हेस्टमेंट कशी करायची आहे? ETF मार्गाने एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. स्मॉल अमाउंटने आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही टप्प्याटप्प्याने करायचे, SIP फॉर्मॅटमध्ये करायचे. त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसानही होणार नाहीये आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिट होणार नाहीये. या दोन्ही गोष्टींचा समतोल राहील, स्टेबल रिटर्न तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त असतात SIP फॉर्मॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आत्ता बघितलं असेल तर खूप साऱ्या लोकांचे मला मेसेजेस आहेत, फोन आहेत, की त्या लोकांचे पैसे वाचवण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे. कारण की माझ्या चॅनलवर जर तुम्ही व्हिडिओ बघितले, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कधी केली पाहिजे, टायमिंग कुठला पाहिजे, याच्याबद्दल पण डिस्कस केलेलं आहे. गोल्ड, सिल्व्हरमध्ये कधी आपण इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे, कधी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली पाहिजे, याच्याबद्दलचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलमध्ये खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. लोकं व्हिडिओ बघतायत, पण सबस्क्राईब बटन दाबायचं विसरतायत. त्यामुळे सगळ्यांना माझा आग्रह आहे, की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच पद्धतीचं नॉलेज तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद.